आणि आता बातमी येते सुप्रीम कोर्टामधून शिवसेना पक्षासंदर्भातली, कारण तिकडे एक मोठी सुनावणी सुरू आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे। ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत। राज्यात बेकायदेशीरपणे सरकार स्थापन झाल्याचा आरोप करत विधिमंडळ फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट म्हणजे नव्हे असा मोठा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। तर 2018ची पक्षाची घटना रेकॉर्डवर नसल्याचं सांगत 1999च्या घटनेचा आधार निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं। मात्र बंडखोरीपूर्वी शिवसेनेची 2018ची घटना अंमलात होती, त्यामुळे पक्षाची दुरुस्त घटना अमान्य करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का असा सवाल करत सिब्बल यांनी निवडणूक आयोगालाच कात्रीत पकडलं। दरम्यान या प्रकरणाची पुढची सुनावणी आता पुढल्या आठवड्यामध्ये होणार आहे, त्यामुळे सिब्बल यांच्या कडव्या युक्तिवादाला शिंदेंची शिवसेना कशा प्रकारे उत्तर देते आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह नेमकं कुणाकडे जातं पाहणं महत्त्वाचं आहे। तर कोर्टामध्ये आज नेमकं काय काय झालं, महत्त्वाचे मुद्दे पाहूया। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल म्हणाले 2018च्या शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरेंकडे स्पष्ट संघटनात्मक बहुमत होतं। बहुमत नजरेआड करण्यासाठी निवडणूक आयोगाने 2018ची घटना नाकारली। पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार हा आयोगाला नाहीये। हा सगळा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्या मार्फत करण्यात आलाय। संघटनात्मक बहुमत डावलून आमदारांवर संख्येचा वर आयोगाचा निर्णय जो आहे तो चुकीचा आहे। तर आमदारांचा कार्यकाळ संपला तरी अपात्रतेचा मुद्दा जिवंतच आहे। सत्ता ही चुंबकासारखी असते, लोक त्याकडे आकर्षित होतात। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडचे आमदार 31 ते 56 झाले। तर न्यायमूर्ती बागची म्हणाले पूर्वी पक्षांतराला घटनात्मक गुन्हा होता, आता तो सन्मानाचा बिल्ला बनलाय। तर एकनाथ शिंदेनी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीबद्दल नेमकं काय म्हटलं तेही बघूया। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिलेत। त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे। सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे। सरकार घटनाबाह्य नाही आणि हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे। परंतु हे काय दररोज जे पूर्वी म्हणत होते घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार, ही आता पुन्हा ती रिपीट कॅसेडी आहे ती ते वाजवत आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत या संदर्भात काय म्हणतायत जाणून घेऊया। कमिशन कसं असंविधानिक वागलं, इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल ती। घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय।